हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होता 15 ऑगस्ट आणि त्याचबरोबर शुक्रवार देखील होता आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील होती। तर त्यांची देखील मला सेवा करायची होती, तर तो देखील व्हिडिओज तुम्हाला लवकर पाहायला मिळेल। तर 15 ऑगस्टची आता माझी तयारी चालू होती, म्हणजेच जे झेंडावंदन होतं तर ते देखील मला करायचं होतं। म्हणजेच मी जिथे राहतो तर इथे म्हणजे शाळेमध्ये झेंडावंदन होतं, पण अशा प्रकारे सेपरेट झेंडावंदन मला करायचं होतं। त्यासाठी मी मार्केटमधून जो झेंडा होता तर तो मी विकत आणला होता, तर तुम्ही बघू शकता। आणि जे काही मला म्हणजे साहित्य वगैरे लागत असतं तर ते मी किचनच्या ओट्यावरतीच काढून घेतो, कारण इथे म्हणजेच बराचसा जो स्पेस आहे तर तो मला मिळून जातो आणि जो किचन ओटा आहे तर तो थोडासा लहान आहे, त्यामुळे अशा प्रकारे म्हणजेच कॅमेरा देखील इथे अरेंज होतो आणि त्यानंतर जे मला शूट करायचं असतं तर ते मी इथेच करत असतो, तुम्ही बघू शकता। तर जे काही आता मला साहित्य लागणार होतं तर ते एक एक मी काढून घेतलं, म्हणजेच जो झेंडा मी मार्केटमधून आणला होता तर तो देखील मी काढून घेतला। त्याचबरोबर झेंड्याला स्टँड देण्यासाठी, म्हणजेच आपण जर झेंडा तसाच ठेवला तर तो राहत नाही, कारण तो खूप हलका असतो, त्यामुळे जो आपली म्हणजेच जी समई असते तर तिचा जो खालचा भाग होता तर तो मी इथे घेतला होता, म्हणजेच झेंड्याला खालती सपोर्ट देण्यासाठी। कारण त्याच्यामध्ये आपण झेंडा ठेवून दिला तर तो त्याच्यामध्ये पद्धतशीरपणे राहतो आणि तो इकडे तिकडे देखील पडत नाही। खालती सपोर्टसाठी जो छोटा चौरंग आहे माझ्याकडे तर त्याचा मी यूज करणार होतं, तर तुम्ही बघू शकता। आणि जो दुसरा एक अजून छोटा चौरंग आहे, म्हणजेच माझ्याकडे जे 4 साईजचे चौरंग आहेत, एक सर्वात छोटा, एक त्याच्यापेक्षा मीडियम, त्यानंतर एक त्याच्यापेक्षा मोठा आणि एक सर्वात मोठा, म्हणजेच तो देखील छोट्या साईजचाच आहे। पण ज्या काही माझ्या पूजा असतात तर ती मी त्याच्यावरतीच करत असतो आणि झेंडावंदन देखील मला चौरंगावरतीच करायचं होतं, त्यामुळे जो चौरंग होता तर तो देखील मी काढून घेतला। त्याचबरोबर आज जन्माष्टमी देखील होती, तर जन्माष्टमीसाठी देखील मला साहित्य म्हणजेच खरेदी करायचं होतं। तर ज्या फुलांच्या तुम्ही माळा आता बघितल्या तर ह्या देखील मी मार्केटमधूनच खरेदी केल्या होत्या, कारण जेव्हा आपले सण चालू होतात तर तेव्हा अशा प्रकारचं म्हणजे जेव्हा आपण डेकोरेशन करतो किंवा आपण आपल्या देवघरामध्ये अशा प्रकारची फुलं लावतो तर आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि आपल्याला दिसायला देखील खूप छान दिसतं, कारण काहीतरी नवीन नवीन जर आपण गोष्टी करत राहिलो तर ते देखील आपल्याला दिसायला देखील खूप छान दिसतात। नवीन नवीन गोष्टी मला देखील करायला खूप आवडतात, म्हणजेच जे काही डेकोरेशनचा भाग असतो तर तो देखील मला करायला खूप आवडतो, म्हणजेच नवनवीन डेकोरेशन जेव्हा आपण करतो तर ते देखील मला म्हणजेच खूप आवडतं, त्यामुळे नवीन नवीन वस्तू मी खरेदी करतच असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो। तर ह्या ज्या झेंडूच्या माळ्या होत्या ह्या देखील मी म्हणजेच मार्केटमधूनच खरेदी केल्या। तर झेंडूच्या ज्या माळ्या होत्या तर त्या मी 2 घेतल्या, म्हणजेच 2 साईड करून 2 लावता येतात। त्याचबरोबर म्हणजेच जे आपले गजरे असतात तर त्याच प्रकारे प्लास्टिकच्या त्याच्यामध्येच माळा होत्या तर त्या देखील मी घेतल्या होत्या, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच। तर सर्वात पहिल्यांदा जे काही सामान होतं तर ते मी सर्व गोळा करून घेतलं, म्हणजेच देवपूजा झाली की नंतर मला झेंडावंदन करता येईल। तर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी सेवा करून घेतली। तर जी काही गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि जे स्वामी महाराज होते तर त्यांना देखील मी स्वच्छ आंघोळ घालून घेतली। त्याचबरोबर जो दिवा होता तर तो मी प्रज्वलित करून घेतला होता आणि जसं की तुम्हाला मी माळा व्हिडिओमध्ये दाखवल्या तर ह्या मला आजच्या म्हणजेच पूजेमध्ये लावायच्या होत्या, म्हणजेच जे माझं देवघर आहे छोटंसं तर त्याला म्हणजे डेकोरेट करायचं होतं, तर त्यासाठी मी अशा प्रकारच्या माळा घेतल्या होत्या। तर ह्या देखील मी पुढे मंदिरामध्ये लावल्या आणि त्यानंतर जेव्हाही आपण आपल्या म्हणजे पूजेमध्ये लाईटिंगचा यूज करतो तर तिथे आपली जी पूजा असते तर ती खूप खुलून दिसते। आणि जन्माष्टमी म्हणजेच आपण ही सेवा संध्याकाळी करत असतो श्रीकृष्णांची, म्हणजेच त्यांचं जे छोटं स्वरूप आहे तर त्यांची आपण सेवा या दिवशी करत असतो, त्यामुळे श्रीकृष्णांचा जो जन्म आहे तर हा संध्याकाळी झालेला होता, त्यामुळे आपल्याला ही सेवा संध्याकाळी करायची असते। तर त्यासाठी मी जी लाईटिंग होती तर ती मला आणायची होती, तर मी ती देखील आणून घेतली, म्हणजेच आज मी मार्केटमध्ये गेलो होतो तर तेव्हा लाईटिंग देखील मी आणून घेतली। तर जो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे ह्या ज्या माळा होत्या तर त्या मी अरेंज करून घेतल्या म्हणजे साईडने, कारण जे मागचं पोस्टर होतं तो हे तुम्ही बघत असाल तर हे देखील मी हातानेच तयार केलं होतं, म्हणजे जे महाराजांचं त्याच्यावरती फोटो देखील आहे। तर हा म्हणजेच जो महाराजांचा मी केंद्रामधून फोटो आणला होता तर त्यातलाच तो फोटो होता, तर तोच मी मागे बॅकग्राऊंडला चिपकवला होता। म्हणजेच जे काही तुम्ही वॉलपेपर बघत आहात तर हा प्रोजेक्ट पेपर आहे येलो कलरचा, तर तोच मी भिंतीवरती म्हणजे पूर्ण पेस्ट केला होता आणि त्यासमोर मी अशा प्रकारे देवघराची मी मांडणी केली होती, कारण मी जिथे राहतो तर हा पूर्ण एरिया बंगाली एरिया आहे आणि आपल्या देवांची म्हणजेच इकडे मंदिर देखील नाही आहे, त्यामुळे असं छोटंसं देवघर मी तयार केलं जेणेकरून माझ्या हातून त्यांची सेवा होईल आणि पूजा करायला देखील मला खूप आवडतं, म्हणजेच मी आवडीने पूजा करत असतो। कोणतीही जी सेवा असते तर ती मला करायला आवडते। त्याचबरोबर
जे काही नवीन डेकोरेशनचं काम असतं तर हे देखील मला करायला खूप आवडतं. म्हणजे असं जेव्हा मी आता गावाकडे गणपतीसाठी गेलो होतो तर ते देखील व्हिडिओज तुम्हाला आता लवकरच पाहायला मिळतील. पण जे ट्रायपॉड होतं म्हणजे ज्याने आपण व्हिडिओ शूट करतो तर ते माझं म्हणजे रूमवरतीच राहिलं होतं, त्यामुळे पद्धतशीरपणे मला व्हिडिओ शूट करता आले नाही. म्हणजेच जे काही डेकोरेशनचे व्हिडिओ होते तर ते मला प्रॉपर शूट करता आले नाही की मी कशाप्रकारे केलं. पण मी म्हणजेच वरतून शूट केलं होतं तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगून देईल की मी कशाप्रकारे ते डेकोरेशन केलं होतं. तर आता संध्याकाळी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील होती तर त्याची देखील मला म्हणजेच पूजेचे साहित्य जे होते तर ते काढायचे होते. त्याचबरोबर नैवेद्य देखील बनवायचा होता तर तो देखील उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी कंप्लीट झालेली आहे. तर सर्व देवांना मी फुलं वाहून घेतली, त्यानंतर महाराजांची एक माळ जप करून घेतली. त्याचबरोबर आपले नित्यसेवेतील 3 अध्याय मला वाचायचे होते तर ते देखील मी वाचून घेतले. यानंतर जे 15 ऑगस्टचे म्हणजे आपल्याला झेंडावंदन करायचा असतो तर त्याची देखील माझी आता एकीकडे तयारी चालू होती. तर थोडीशी हाईट देण्यासाठी म्हणजेच जेव्हा मी छोटा चौरंग खालती ठेवला तर ते खूपच खाली होत होतं, त्यामुळे त्याला थोडीशी हाईट देण्यासाठी खालती मी डब्याचा यूज केला. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच मी कशाप्रकारे म्हणजे डब्याचा यूज केलेला आहे. तर त्या अगोदर आजची जी स्वामी सेवा आहे तर ही मी तुम्हाला आता दाखवत आहे. तर अशा प्रकारे ह्या ज्या माळा होत्या तर त्या मी वरती अरेंज केल्या, म्हणजेच दोन्ही साईडला मी 2 हुक लावल्या होत्या जेणेकरून ज्या माळा आहेत तर त्या पद्धतशीरपणे त्याच्यावरती राहतील, म्हणजेच त्या खाली सतत पडणार नाहीत. कारण जेव्हाही आपण भिंतीला किंवा खिळे वगैरे ठोकतो तर तेव्हा त्याचं म्हणजेच काही ना काही भाग तसाच राहतो. त्यामुळे मी खिळे ठोकले नाहीत. ज्या हुक असतात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात तर त्याच मी विकत आणल्या होत्या. तर त्याच मी दोन्हीकडून 2 लावल्या जेणेकरून त्याच्यावरती स्टेबल राहतील माळा. आणि त्यानंतर जी स्वामी सेवा होती तर ती मी कंप्लीट करून घेतली. यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं चौरंगाला थोडीशी हाईट देण्यासाठी खालती अशा प्रकारे मी डब्याचा यूज केला होता, जो माझा म्हणजे ज्यामध्ये मी देवांची भांडे वगैरे ठेवतो तर त्याच डब्याचा मी यूज केला होता. तर त्याला देखील मी पहिल्यांदा पिसाने कव्हर करून घेतलं. तर जो पिंक कलरचा पीस होता माझ्याकडे तर त्याने सर्वात पहिल्यांदा मी याला पूर्ण कव्हर करून घेतलं आणि त्यानंतर जो छोटा चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला. त्याचबरोबर आज म्हणजे जे कवड्यांचे दिवे होते तर ते देखील मी इथे ठेवून घेतले, कारण ते देखील दिसायला खूप छान दिसत होते. त्यानंतर खालती थोडासा डेकोरेशनचा पार्ट म्हणून अशा प्रकारचे हे जे तुम्हाला मी सांगितलं की आपले जे गजरे असतात तर ते म्हणजेच व्हाईटमध्ये म्हणजेच प्लास्टिकचे जे गजरे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतात तर त्याचाच हा एक म्हणजेच भाग म्हणू शकतो. तर हे देखील त्याच्यासारखेच दिसतात. तर ह्या देखील मी 2 माळा आणल्या होत्या. तर ह्या देखील आपण जेव्हाही आपण सेवा वगैरे किंवा पूजा करतो तर त्यामध्ये आपण लावल्या तर त्या देखील खूप छान दिसतात. तर अशा प्रकारे मी ह्या अरेंज करून घेतल्या, म्हणजेच खालती देखील मी लावून घेतल्या. त्यानंतर जी समई होती तर ती मी ठेवून घेतली आणि त्यामध्ये मी झेंडा ठेवला जेणेकरून त्याला खालती सपोर्ट भेटेल. त्यानंतर जे कॅन्डलचे दिवे होते तर ते देखील मी याच्यामध्ये लावून घेतले. तर हे जे कवड्यांचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे देखील दिसायला खूप छान दिसतात आणि कोणतीही सेवा असली तर त्या सेवेमध्ये मी यांचा म्हणजेच उपयोग करतच असतो. त्याचबरोबर डेकोरेशनमध्ये देखील आपण या दिव्यांचा यूज करू शकतो. तर अशा प्रकारे मी झेंड्याची देखील सेवा करून घेतली, म्हणजेच झेंड्याची देखील पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती देखील माझी कंप्लीट झालेली आहे. आणि 15 ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना देखील खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.